तेच अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये येतात. हा विषय हा विषय सुद्धा मी मीटिंगला मांडलेला. आता प्रोसिडिंग लेणारा काय लिहितो माहित नाही, कारण प्रोसिडिंग लेणारला मी सांगितलं की अशा अधिकाऱ्यांना चार्ज दिलेला आहे की जे त्याच्यावर कॅपेबल नाहीत. जे कॅपेबल असणारे अधिकारी बाजूला ठेवलेत आणि अधिकाऱ्याला चार्ज दिला ते लवकर बदला. शिवणला सांगितलं, परत तेच अधिकारी रिपीट येतात. एखाद्या पोलीस स्टेशनला नाही म्हणलं, पोलीस स्टेशनला सुद्धा जिथं PI ची पोस्ट आहे तिथं PSI ला चार्ज आहे. अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर ती बदलायला सांगितलेलं आहे. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या नंतर आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, मला वाटतं अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी सुद्धा सातत्यानं सध्याचे पाठक हे जिल्हाधिकारी पवारांना देणार आहेत. गैरव्यवहाराची सीडी वगैरे किंवा त्या DPDCच्या मीटिंग मध्ये तसा विषय झाला नाही. पण इथं जर कुणी DPDCच्या मीटिंग मध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही गप्प बसणार नाही. आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं, दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या. त्याच्यामुळे जिथं माझी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे, मग त्याच्यावर थोडीच झाली आचापाची, तर त्याच्यावर बैठक संपली. पण शेवटचा किस्सा काय होता की कळतंय असं की सुरेश धस यांनी उठून माजी पालकमंत्र्यांना काहीतरी प्रश्न विचारला आणि त्यानंतर अजितदादांनी बैठक सोडून निघून गेले. नाही असं प्रश्न वगैरे काही विचारला. ती बोलत होते आणि ती बोलत असताना त्यांनी थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलं गेलं. त्याच्यावर मी आणि सुरेशांना एके बाजूने बोलत होतो, ती बाजूने बोलत होतो. बघा, हा जो विषय आहे तो मीटिंग मधला जो विषय झाला त्याच्यात एकच विषय होता की तुम्ही जे म्हणतात तेच अधिकाऱ्यावर दहशत आहे. बीडचा बदनामी करू नका. बीडची बदनामी कोण करतोय? आम्ही मर्डर करतोय का? आम्ही चोऱ्या करतोय का? आम्ही राखेचा धंदा करतोय का? आम्ही खंडणी मागतोय का? आम्ही गुटखा चालवतोय का? मटका चालवतोय का? आम्ही काय करतोय बदनामी जिल्ह्याची? जिल्ह्यामध्ये जी सत्य परिस्थिती जे करतात ती आम्ही जनतेसमोर आणायचं काम करतो. आमचा संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्याला न्याय मागतो, हे आम्ही बदनामी करतो. त्याच्यामुळे थोडी बाचाबाची झाली. आता ती विषय मीटिंग संपलेली. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.